नक्कीच सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी सध्या पुरसंगी पोलीस स्टेशन मध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुरसंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलताई मुडवे यांची बदली झालेली आहे आणि प्रोटोकॉल अनुसार या ठिकाणातून ते आपलं चार्ज सोडत असतानाचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं चार्ज जे आहे ते सोडत आहे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा मुडवे मॅडमच्या बदलीला विरोध करण्यासाठी वडकी आणि बेकराई गंगानगर परिसरात मोठ्या संख्येने समुदाय जो आहे तो त्यांना त्या ठिकाणातून जाऊ देत नाही आणि आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतो. सर्व ग्रामस्थ जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलं आहे. 12 गावचे जे ग्रामस्थ आहेत ते पहिल्यांदाच इतिहासामध्ये असं झालेलं आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदलीला विरोध करत असतानाचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतोय. नक्कीच, जसं की आपण या ठिकाणी पाहतोय पुरसंगी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षका मंगलताई मुडवे यांची बदली झालेली आहे आणि त्यांचं बदली झाल्यामुळं प्रोटोकॉल अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुडवे मॅडम हे आपलं चार्ज जो आहे तो सोडत आहे. मात्र या ठिकाणचे ग्रामस्थांनी त्यांना चार्ज सोडू देत नसतानाचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. नागरिकांचं म्हणणं आहे की ची बदली रद्द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अन्यथा येत्या दिवसामध्ये आम्ही आमच्या 12 गाव बंद करू आणि रोडवरती उतरून रस्ता रोको करून आंदोलन करू, अशा प्रकारच्या नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्यासोबत दादा आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. आपण या ठिकाणचं दृश्य पाहू शकतो. पोलीस स्टेशन मध्ये चक्क जाम जो आहे तो करण्यात आलेला आहे. मॅडमला कुठल्याच पद्धतीने बाहेर जाऊ देत नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो सगळे मंडळी जे आहे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी एकत्र बसलेले आहे. त्याचबरोबर काही महाराजांनी चक्क पालखी सोडून या ठिकाणी या घटनेला पाठिंबा देण्यासाठी आणि बदली रद्द करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत पंडित दादा मोडक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, प्रोटोकॉल अनुसार सिनियर पीआय आपली चार्ज सोडत आहे, आपण रस्ता रोको करून या ठिकाणी त्यांना बाहेर जाऊ देत नाहीये, काय आपली मागणी आहे, काय सांगा? आमची मागणी एवढीच आहे, प्रामाणिक अधिकाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यांची या ठिकाणी आल्यानंतर 8 महिन्यामध्ये चांगल्या अधिकाऱ्याची बदली करायची. कारण काय, विशेषतः या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडकी सगळ्यात डेंजर गाव सारख्या मारामाऱ्या सारखे मर्डर ते आल्यापासून सगळा विषय थांबलाय. सगळे गट त्यांनी बैठका घेऊन एकत्र आणले, आमचे वादविवाद थांबवले आणि गाव एकत्र आणले. आणि त्या अधिकाऱ्याची तसंच उरुळीमध्ये परिस्थिती, तशीच मुरतुंगीमध्ये परिस्थिती, त्यांची अचानक बदली करायची कारण काय आम्हाला कळलं पाहिजे. त्यांची चूक काय, एवढ्या 8 महिन्यामध्ये बदली करायची. 3-3 वर्ष अधिकारी, 4-4 वर्ष राहिलेले आम्ही बघितल्यात. हजारो कार्यकर्ते आता बाहेर त्याच्यासाठी थांबलेले आहेत की लोकांना फक्त एवढं म्हणणं आहे त्यांची चूक काय, आणि त्यांची चूक नसेल तर त्यांची बदली रद्द करावी, त्यांची बदली थांबवावी. आम्ही त्यांना बाहेर जाऊ देणार नाही. आमच्या विजय येऊ नये. उद्या गावाची गावं बंद ठेवू. पुरसंगी, उरुळी, वडकी तिन्ही गावं बंद राहतील. शाळेतली पोरही शाळेत जाणार नाही. जर पाहायचं असेल, रस्ता रोको केला, हे जर पाहायचं असेल तर मग तुम्ही काय निर्णय घ्यायचा ते घ्या, परंतु घेऊ नये, थांबवा. हे वातावरण जिवळू नये अशी आमची वरिष्ठांना विनंती आहे. महाराज सुद्धा आहे जे चक्क पालखी सोडून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आपण प्रतिक्रिया वेळेस जाणून घेणार आहोत. महाराज, आपण पालखीमध्ये असताना पालखी सोडून या ठिकाणी मॅडमला बदली रद्द करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलात, काय आपली देखील मागणी आहे, काय सांगा? नाही, मॅडमला इथं पुरसंगी पोलीस स्टेशनला नियुक्ती होऊन फक्त 8 महिने झाले आणि त्यांच्या अगोदर जे अधिकारी होते ते 2 ते 3 वर्ष इथे काम करत होते. आणि मॅडमची 8च महिन्यात बदली करण्याचं कारण काय, तर सगळी गोरक्षक आपण जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येने गोरक्षक पोलीस चौकीच्या बाहेर जमले. सगळेजण म्हणताय की मॅडम आम्हाला गोरक्षणाला मदत करताय, न्यायिक अशा प्रकारची वागणूक देताय, सगळ्यांना दुजाभाव करत नाही. आणि म्हणून जर 8च महिन्यामध्ये आपण बदली करत असाल तर ते कुठेतरी धर्मविरोधी. देशाचं पंतप्रधान गोमातेची पूजा करतोय, मुख्यमंत्री गोमातेची पूजा करून शपथ घेतोय आणि गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय. आत्ताच आम्ही आपले मंत्री साहेब मुरलीधर अण्णा मोळ यांच्याशी देखील बोललो. अण्णा देखील म्हटले की मी तुमच्या मागणीचा नक्की विचार करतो, पाठपुरावा करतो
तर या निमित्तानं मुरलीधर अण्णांना पण सगळ्या गोरक्षकांच्या वतीनं विनंती आहे की अण्णा आपण पुण्याच्या आहात, विशेषतः मंत्री आहात आणि आपण देखील गोभक्त आहात. तर या मॅडमवर कुठेतरी अन्याय होतो, याचा परिणाम असा होईल की यांच्या नंतर जे इथे अधिकारी येतील ते ठरवूनच येतील की गोरक्षणाला मदत नाही करायची. गोरक्षणाला मदत केली तर बदली होते, म्हणजे आम्हाला पुन्हा त्रासच होणार या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे या मॅडम साठी ही सगळी मंडळी गोरक्षक आम्ही सगळेच म्हणतोय की पाहिजे ते आंदोलन करू, पण मॅडमनी जी धर्माची सेवा केली असेल किंवा जी न्यायाची वागणूक सगळ्यांनाच दिली असेल, हे बघा गोवंश हत्याबंदी कायदा जर लागू आहे आणि त्या गोरक्षणासाठी मदत करताय तर त्या कायद्याने वागताय ना. आणि मग कायदा मोडणाऱ्यांच्या बाजूने आपण निर्णय देणार का? तर त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय आणि तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. विशेषतः मुरली अण्णांना आम्ही विनंती करतोय, आता बघू अण्णाही कळवताय, आपण ठरवूया, थोडे संयमाने घेऊ, पण आंदोलन नक्की होणार. ठरल्याप्रमाणे प्रोटोकॉल अनुसार सिनियर मॅडम या ठिकाणातून चार्ज देत आहे आणि आपला विरोध देखील या ठिकाणी आहे. त्याचबरोबर बाहेर जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्ता करण्याच्या मार्गावरती आहे. त्या जनसमुदायाला आपण नेमकं काय संधी देण्याचा प्रयत्न? काय शेवटी टिळक म्हणाले होते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. मग एक चांगल्या न्यायानं वागणाऱ्या मॅडमवर जर अन्याय होत असेल आणि आम्ही सगळे जर सहन करत असू तर मग आम्हीच गुन्हेगार ठरतोय. मग तो न्याय मिळवण्यासाठी आम्ही वाटेल त्या ताराला जाऊ, करू आंदोलन, करू उग्र आंदोलन, करू रास्ता रोको करू. आता तरी सगळी म्हणताय मॅडम तुम्ही आमच्या अंगावर पाय देऊन जा का? त्यांचे पाय पवित्र आहे, त्यांनी गोरक्षण केलंय. त्यामुळं पंडित दादा मोडक सारखे एवढे अनुभवी गोसेवक आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष गोरक्षण केलंय, अशी सगळी मंडळी, तरुण मंडळी, त्यांच्या तालमीत तयार झालेली सगळी बाकी गावोगावची पोरं, या सगळ्यांचे फोन आले की बापू अशा पद्धतीने होतंय आणि असं जर होत राहिलं तर पुढे कसं गोरक्षण करायचं. काल परवाची घटना आहे, 250 टन गोमांस उरुळी कांचन मध्ये पकडले, म्हणजे गायी किती कापल्या गेल्या असतील. आणि म्हणून जर मॅडमवर अन्याय होत असेल आणि फक्त गोरक्षण केलं म्हणून जर त्यांची बदली होत असेल तर हे कुठंतरी न शोभण्यासारखं आहे, न पटण्यासारखं आहे. त्यामुळं हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मॅडमला 8 महिने, यांच्या अगोदरचे अधिकारी 3-3 वर्ष इथं राहिली आणि मॅडम 8च महिन्यात बदली आणि त्यांच्यासाठी शेकडो इथं माणसं जमताय, समाज जमतोय. का जमतोय? त्यांच्या 6च महिने झाले. अनेक जण सांगताय की आपापसातले मतभेद संपून त्यांनी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. आणि अशा मॅडमची जर बदली होत असेल, तेही फुरसुंगी सारख्या शहरामध्ये, आधी तर चांगल्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे. शहर वाढतंय, समाज वाढतोय, लोकसंख्या वाढते आणि अशा परिस्थितीत जर अशा या मॅडमची बदली होत असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही. त्यासाठी आंदोलन होणार आणि मुरलीधर अण्णांनी शब्द दिलाय की मी लवकरात लवकर तुम्हाला काहीतरी या सगळ्या घटनेचा रिप्लाय देतो. नक्की जसं की आपण पाहतो या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे जोपर्यंत बदली रद्द करणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मधनं मॅडमला बाहेर जाऊ देणार नाही आणि जायचं असेल तर त्यांच्या पवित्र पायाने आम्हाला तुडवून त्यांनी पुढे जावं असं देखील मागणी या ठिकाणच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपल्या सोबत मोडक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. दादा, काय नेमकी इथली परिस्थिती आहे ना, आपली मागणी काय? आज या फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काय आमच्या आजपर्यंत जे काही गुन्हे घडत होते, आमचं वडकी गाव असेल, वडकी गावामध्ये आतापर्यंत बरेचसे खून खराबा झाल्या, भरपूर अशा चोऱ्या माऱ्या, भरपूर असे ही होते. आणि जे काय बाहेरगावचा जो समाज आला होता तर ही मुलं गुन्हेगारी वृत्तीची होती. तर ताईंनी त्या मुलांना आपल्या मुलांगत जी काही शिकवण दिली आणि त्या शिकवणीतून त्यांनी एवढं सांगितलं की बाळांनो, ह्या गोष्टीतून तुम्ही आयुष्याची बरबादी करून घेऊ नका. आपल्या आई वडिलाची सेवा जर करायची असेल तर तुम्ही ह्या गोष्टीपासून लांब राहा. तर ताईंनी त्या गुन्हेगार मुलांना एवढं शिक्षण चांगलं दिलं. आज ती मुलं इथं ताई कशा राहतील त्यासाठी इथं मुलं सुद्धा ती आलेली आहेत. की का आल्या की आम्हाला आमच्या आई वडिलांसारखं जर ज्ञान कुणी दिलं असेल तर ह्या ताईंनी दिलं असेल. 6 महिन्यामध्ये जर एखादी कुठली स्त्री एक अधिकारी म्हणून जर आपल्या मुलांप्रमाणे जर शिकवत असेल गुन्हेगारांना आणि ती गुन्हेगारी वृत्तीची मुलं जर आपल्या चांगल्या मार्गाला लागत असेल तर त्यांनाही वाटत नसेल का की बाबा असा अधिकारी आम्हाला कायमस्वरूपी मिळावा म्हणून. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी मॅडम आल्यापासून फक्त एकदाच या ठिकाणी आलो होतो. एक असा विषय घडला होता की एक 17 वर्षाची मुलगी होती आणि त्या मुलीचं एक असं लव्ह मॅरेजचा प्रकार होता
आणि त्यातनं त्या मुलीला एवढं ताईंनी समजून सांगितलं की बाळा आई वडिलांचा विचार कर, मुलगा हा 2 दिवस आला म्हणून तो त्याची होऊ नको, आई वडिलांनी तुला लहानाचं मोठं केले. आणि त्या मुलींनी ते ताईंचं ऐकलं आणि ती मुली सुखरूप आपल्या आई वडिलांकडे गेली आणि मुलीने नंतर होऊन फोन करून सांगितले की ताईंनी तुम्ही आम्हाला समजून सांगितल्यामुळं आमची मुलगी बी आम्हाला मिळाली आणि आमच्या मुलीवरती बी संस्कार चांगले घडले. असा अधिकारी ज्यावेळेस या ठिकाणी लाभतो त्यावेळेस कुठल्याही गावच्या नागरिकांना वाटणारच की असा अधिकारी आमची बदली होऊन नको जाऊ दे म्हणून. तर 8 महिने 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढं जर ज्ञान देणारे कोण अधिकारी असतील तर ते आमच्या मंगलताई मोडवे असतील. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा विषय, प्रत्येक इन्स्पेक्टर असेल किंवा डिपार्टमेंटचा मनुष्य असेल तो त्याची ड्युटी तेवढ्या पुरतच विचार करत असतो. मॅडम 6 महिने झाले या ठिकाणी आलेले उरुळीत ज्यावेळेस आले ना, आता आपण ही जी वास्तू पाहतोय अक्षरशः पडकी 2 जीर्ण रूम होत्या. त्यांनी अक्षरशः ग्रामस्थांची आमची ओळख नाही पालक नाही, प्रत्येक आजी माझी सरपंच, मी माझी पंचायत समिती सदस्य आहे, आमच्या गावातले आजी माझी सरपंच उपसरपंच सदस्य वगैरे अशा लोकांना त्यांनी परिस्थिती जाऊन गाठीबिटी घेऊन प्रत्येकाला जे जे असेल स्वेच्छेने आज हे एवढी मोठी इमारत उभी केली. 6 महिन्यामध्ये त्यांनी गावामध्ये जे सवर्ण दलित हिंदू मुस्लिम असे गटतट असतील त्यांच्या मिटिंग लावून तो वाद मिटवले. पक्षापक्षातील जे वाद होते ते त्यांनी मिटवले. जी लहान मुलं आतापर्यंत असा अनुभव होता की लहान मुलं काहीतरी गुन्हा करतात हे करतात तर त्यांच्याकडून काहीतरी वसुली करणे ही पद्धत न वापरता त्यांनी त्या मुलांना बोलून घेऊन त्यांचं समुपदेशन करून त्यांना समजून सांगून योग्य मार्गाकडे कसं जाता येईल यासाठी प्रयत्न केले. आणि असं सक्षम अधिकारी असताना का बदली केली हे प्रश्न आमच्या मनात पडलाय की बदलीचं रिझन असं काय झालं अचानक. पण तीही रातोरात आम्हाला सगळ्यांना सकाळी कळतंय की अरे रातोरात बदली झाली, काय कारण? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमचा आहे. महाराजांनी सुद्धा सांगितलं, पंडित दादा सांगितलेलं आहे की जोपर्यंत बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मधून मॅडमला बाहेर जाऊ देणार नाही. जायचं असेल तर त्यांनी आम्हाला तुडवून जावं आणि जरी बाहेर गेले तर आमचा बाहेर जो जनसमुदाय जमलेला आहे तो मात्र निषेध आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्या संदर्भात 100% आज 3-4 गावचे लोक या ठिकाणी का आलेत? त्यांचं योग्य काम असेल म्हणून झालेत ना. ह्याच्यामध्ये आलेले कोणीही असे व्यावसायिक किंवा ह्याचे नाही आहेत, सगळे कोणतरी समाजकारणामध्ये किंवा पदस्थ अधिकारी वगैरे कामधंदे सोडून इथं आलेत. हे कुठले एका पक्षाचे नाहीत, राष्ट्रवादीचे आहेत, सेनेचे आहेत, भाजपाचे आहेत, सर्वच RPIचे सर्व आहेत. का? त्यांनी काहीतरी चांगलं काम केलंय, चांगली दिशा दिलंय आणि त्यांचं कामाचं आम्हाला कळलं की चांगल्या मार्गाने हे आपलं 3-4 गावही जातील आणि त्यांच्या त्या प्रेमामुळे किंवा त्यांच्या त्या कार्यामुळे आज हे पब्लिक सगळं जुळलं इथे या ठिकाणी. असं कुणासाठी येऊ शकत नाही पब्लिक. नक्कीच जसं की आपण पाहतोय पुरसुंगी पोलीस स्टेशन होण्यापूर्वी देवाची उरुळी पोलीस चौकी असताना ह्या भागामध्ये फक्त 2च खोल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टीकडे मॅडमनी या ठिकाणचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुशोभित असं इमारतीचं पोलीस स्टेशन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि अशा मॅडम जर सक्षम या ठिकाणच्या पदभार घेतल्यानंतर काम पाहत असतील आणि अशा मॅडमला जर का अचानकपणे बदली करत असतील तर हे बदली आम्हाला योग्य ठरणार नाही आणि या बदलीला आम्ही मान्य देणार नाही. आम्ही तमाम ग्रामस्थांच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र अशा पद्धतीने केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहे.